नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा बटाट्याचे अगदी स्वादिष्ट आणि खुसखुशीत असे पापड। तुम्ही बघू शकता कलर देखील किती छान आलेला आहे पापडांना। हे पापड खायला खूपच स्वादिष्ट लागतात आणि वर्ष 2 वर्ष अगदी छान असे राहतात, कारण यामध्ये आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही। कोणताही वाळवणीचा पदार्थ असला तर त्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, त्यामुळे किती दिवस पापड छान असे राहतात आणि त्याचा वास देखील येत नाही। तुम्ही बघू शकता तेलात घातल्या घातल्या दुप्पट तिप्पट पापड फुलत आहे। तर याकरता मी एक ट्रिक वापरलेली आहे, ती ट्रिक मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे संपूर्ण माहिती व्यवस्थित अशी मिळेल। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा पापड आपला तयार झाला आहे। अगदी खुसखुशीत हा पापड तयार होतो। अगदी छोटा बनवलेला होता, परंतु फुलल्यानंतर दुप्पट तिप्पट फुललेला आहे। तर तुमचे देखील पापड असेच बनतील, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती मिळेल। तर चला मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू। तर सर्वात अगोदर या रेसिपी करता आपल्याला साबुदाणा लागणार आहे। मी 1 किलो साबुदाणा घेतला, त्यातला अर्धा किलो साबुदाणा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। भाजायचा नाही, फक्त गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण हा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर अगदी लवकर असा मिक्सरमध्ये फिरवला जाईल। असाच जर मिक्सरमध्ये बारीक केला तर होत नाही, त्यामुळे गरम करून घ्यायचा आहे। तर अगदी बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा फुललेला आहे, म्हणजे साबुदाणा छान भाजला आहे। आता जो राहिलेला अर्धा किलो साबुदाणा होता तो देखील मी परत असा भाजून घेणार आहे, म्हणजेच त्याला असं गरम करून घेणार आहे। असं केल्यामुळे खूप छान असं पीठ आपलं साबुदाण्याचं घरच्या घरीच तयार होतं, गिरणीतून आणायची काही गरज पडत नाही। आता सर्व साबुदाणा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। आता याला थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे, नाही तर मग मिक्सरला सर्व साबुदाणा चिपकू शकतो। तर आता थंड झाल्यानंतर मी छान अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे। ज्याप्रमाणे बारीक रवा असतो त्याप्रमाणेच हा घरच्या घरी आपल्याला ही साबुदाण्याची पावडर तयार होते। आता इथे मी 1 किलो साबुदाणा करता 4 किलो बटाटे घेतलेत, तर उकडवून घेतलेले आहे बटाटे। आता बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत, तर इथे मी सर्व बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे। तर 4 किलो बटाटे बरोबर परफेक्ट प्रमाण आहे 1 किलो साबुदाण्यासाठी। तर आता हे बटाटे व्यवस्थित मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे जे साल काढले। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत, तर मी किसणीच्या साहाय्याने बटाटे किसून घेणार आहे। तर संपूर्ण बटाटे मी किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले होते। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे घालायचं आहे, परंतु त्या अगोदर आपण जो मिक्सरला फिरून घेतलेला साबुदाणा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही पापड बनवून बघा, खूपच छान या पापडांची टेस्ट लागते। आता यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही, फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे, कारण हे आपण उपवासासाठी करत आहोत। तुम्ही समजा जिरे किंवा कोथिंबीर जर उपवासाला खात असाल तर घातली तरी चालेल। आता मिरची पावडर इथे मी 1 चमचा घातली आणि काश्मीरी मिरची पावडर देखील यामध्ये घालणार आहे, जेणेकरून कलर खूप छान असा येईल। तर आता हे सर्व आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। लागलंच तर आपण यामध्ये पाणी घालू शकतो, परंतु तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। आता व्यवस्थित त्याला पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये थोडासा कलर देखील यूज केला होता, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही। आता पीठ छान मी मळून घेतलेलं आहे, ते 1.5 ग्लास मी पाणी पीठ मळायला वापरलं आहे। आता हे पीठ छान आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, यामुळे खूपच छान पापड आपले फुलतात। तर मी एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्ध पीठ काढून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। अगदी 10 ते 15 मिनिटच आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। तर अर्ध अर्ध करून मी हे पीठ वाफवून घेणार आहे, यामुळे खूपच छान आपले पापड फुलतात। तर हे पीठ मी वाफवून घेतले, थोडंसं कडक वाटतंय, परंतु थोडंसं हातावर जर मळलं तर अगदी छान असं सॉफ्ट पीठ तयार होतं। आता हे पिठाचा मी एक गोळा घेत आहे आणि तुम्हाला एक पापड बनवून दाखवते। अगदी छान हे पापड तयार होतात, अजिबात चिरत वगैरे नाही, मस्त असे पापड आपले गोल गोल तयार होतात। तर पीठ थोडंसं हातावर मळून घ्यायचं आहे, जेणेकरून अगदी सॉफ्ट असा गोळा तयार होईल। तर मी अजिबात हाताला तेल वगैरे लावलं नाही, पाणी लावलेलं आहे। इथे एकही तेलाचा थेंब मी वापरलेला नाही। आता पापड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। प्लॅस्टिकच्या कागदाला देखील मी इथे तेल लावलेलं नाही। आता या कागदावर आपल्याला पीठ ठेवून घ्यायचं आहे आणि दाबून छान असे पापड तयार करून घ्यायचे। अगदी झटपट हे पापड तयार होतात, जास्त कष्ट करायची देखील गरज पडत नाही, कारण सॉफ्ट पीठ मळलेलं आहे, त्यामुळे पापड अगदी पटकन तयार होतात। तर तुम्ही बघू शकता अगदी मोठा पापड असा मस्त तयार झाला आहे आणि एकसारखा देखील तयार झाला आहे। आता आपण हे प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा मग एखाद्या कपड्यावर सुकायला घालणार आहोत। तर हे तुम्ही पापड घरातही सुकवू शकता किंवा उन्हात घातले तरी चालेल। तर आता याचप्रमाणे मी सर्व पापड तयार करून घेणार आहे। तर मी हे उन्हामध्येच पापड ठेवलेले होते, अगदी छान हे पापड तयार होतं। तुम्ही बघू शकता अजिबात हाताला चिपकत नाही, म्हणजे पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे।
तर इथे मी सर्व पापड तयार करून घेतलेले होते आणि गच्चीवर उन्हामध्ये सुकत घातलेले आहे. तुम्ही घरात देखील हे पापड ठेवू शकता. अगदी 2 दिवसात मस्त कडकडीत तसे वाळतात, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून. तर सर्व पापड मी इथे तयार करून घेतलेले आहे. 2 दिवस अगदी छान याला मी कडक उन्हात ठेवणार आहे, जेणेकरून अगदी छान हे पापड आपले कडकडीत तयार होतील. तर इथे मी पापड सर्व तयार करून घेतलेले आहे. 1 किलो साबुदाण्यामध्ये इतके सारे आपले पापड तयार झालेले आहेत. तर अगदी छान हे पापड तयार झाले. मी तुम्हाला तळून देखील दाखवते. पापड तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी हाय असलं पाहिजे, कारण गरम तेलातच पापड छान असा फुलतो. तर तुम्ही बघू शकता, अगदी छोटा पापड होता, कढईभर पापड आपला तयार झालेला आहे. असेच तुमचे देखील पापड तयार होतील तर नक्की या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता तुम्ही बघू शकता, इतका मोठा पापड आपला तयार झालेला आहे. जो बनवलेला पापड होता अगदी छोटा होता. तर मस्त असे पापड हे आपले तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.